महाराष्ट्र राज्य शासनाच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांनी स्वतःच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी पुढाकार घेत लाडकी बहीण क्रेडिट सोसायटी सुरू केली आहे। या उपक्रमामुळे महिलांना आर्थिक स्वावलंबन मिळणार असून त्यांच्या उद्योजकता विकासाला चालना देखील मिळणार आहे। काय आहे ही बातमी संपूर्णपणे जाणून घेण्यासाठी तुम्ही जर NGTV मराठी न्यूज चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा। नमस्कार, मी बंदगी NGTV मराठी न्यूज चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांकडून लाडकी बहीण क्रेडिट सोसायटी सुरू करण्यात आली। महिलांच्या स्वावलंबनाचा नवा अध्याय देखील सुरू झाला आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून राज्यातील लाखो महिलांना आर्थिक मदत मिळत आहे। मात्र या महिलांनी पुढे एक पाऊल पुढे टाकत एकत्र येऊन लाडकी बहीण क्रेडिट सोसायटी स्थापन केली। यामुळे अल्प उत्पन्न गटातील महिलांना सहज कर्ज उपलब्ध होईल आणि त्यांचा व्यवसाय वाढवण्यास भांडवलाची सोय होईल। या क्रेडिट सोसायटीद्वारे महिलांना विविध प्रकारची आर्थिक मदत देखील दिली जाणार आहे। स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी लघु कर्जे, महिलांसाठी विशेष बचत योजना, तत्काळ आर्थिक मदत योजनांवर भर देण्यात आला आहे। व्यवसाय विकासासाठी तांत्रिक आणि आर्थिक मार्गदर्शन देखील या योजनेद्वारे करण्यात येणार आहे। या उपक्रमाबाबत बोलताना संस्थापक सदस्यांनी सांगितले की महिलांना मिळणाऱ्या आर्थिक मदतीचा योग्य वापर व्हावा, त्या बचत करण्यास आणि गुंतवणुकीस प्रवृत्त व्हाव्या हा आमचा उद्देश आहे। महिलांच्या हक्काच्या वित्तीय संस्थेमुळे त्यांना बँकिंग सुविधांमध्ये सुलभता मिळेल आणि त्यांची स्वायत्तता वाढेल। राज्य सरकारने सुरू केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही ग्रामीण महिलांसाठी गेम चेंजर ठरत आहे। नागपूर येथील 3000 महिलांनी एकत्र येऊन नागपूर महिला सन्मान क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीची स्थापना केली आहे। या माध्यमातून त्यांनी योजनेतून मिळणाऱ्या रकमेतील प्रत्येकी 1000 रुपये गोळा करून 30 लाखांचा निधी गोळा केला आहे। यातून महिलांना छोटे व्यवसाय सुरू करण्यासाठी अथवा अडचणीत असलेल्या महिलांना आर्थिक मदत देखील पुरवली जाणार आहे। नागपूरचे हे उदाहरण डोळ्यासमोर ठेवून महिला व बाल विकास विभागाने देखील महिला व आर्थिक विकास महामंडळाच्या सहकार्याने राज्यभरातील महिलांसाठी असा उपक्रम सुरू करण्याबाबत चाचपणी सुरू केली असल्याचे महिला व बाल विकास विभागाचे डॉक्टर अनुप कुमार यादव यांनी यावेळेस बोलताना पत्रकारांना माहिती दिली आहे। लाडकी बहीण क्रेडिट सोसायटी हा महिला सशक्तीकरणाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे। स्वबळावर उभ्या राहणाऱ्या महिलांना याचा मोठा फायदा होईल। हा उपक्रम राज्यभरात राबवण्याचा विचार देखील यावेळेस करण्यात आला आहे। या बातमीवरती आपली काय प्रतिक्रिया आहे ते आम्हाला कमेंटद्वारे कळवा।